इथून दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल त्या ठिकाणी काय सांगतो नाही तो जाईल गोलंदाजी मार्क वरती कल्पेशला मात्र प्रमोट केला गेलाय. सर्पमित्र सफाळी संघ तर एका बाजूला फ्रेंड्स फॉरेवर लंडोरे, संतोष आणि रवी ही सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक हँडला संतोष तर एका बाजूला रवी. गोलंदाज कल्पेश कल्पेश सोनावणे आहे बॉलिंग ट्रॅक वरती. तर एका बाजूला आपण पाहिला त्या ठिकाणी संतोष स्ट्राईक हँडला. पहिलाच बॉल कॉलवर टप्प्याची लेन लाईन. यष्टी रक्षक बीट होते पण इथून मात्र बॅकअप चांगला राहिला गेला स्लिप गली रिजन मध्ये. इथून त्याच कारणास्तव एक धावेने खातं ओपन झालंय त्या ठिकाणी फ्रेंड्स फॉरेवर नंडोरे संघ. सर्पमित्र सफाळी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि प्रथम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारला गेला आणि आमंत्रित केलं फलंदाजी करण्याकरिता फ्रेंड्स फॉरेवर नंडोरे संघाला. इथून चांगली गोलंदाजी हाताळली. पहिला चेंडू थोडासा खोलवर टप्प्याची लेंथ लाईन हाताळली आणि इथून लेफ्ट हँड पॅटल पाहायला मिळतोय रवी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. दोन सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत फ्रेंड्स फॉरेवर नंडोरे संघाच्या माध्यमातून. इथून बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिला तर कल्पेश सोनावणे हा गोलंदाजी मार्कवरती आहे. मोठा प्रहार केलाय जरूर उडवलाय या ठिकाणी. क्षेत्ररक्षण आहे इथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होईपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चित्त्याची चपलाई आणि हरणाचा वेग धारण करून मात्र 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्या. इथून कल्पेश सोनावणे आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतोय. कुठेतरी नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळलं तर आज नक्कीच सर्पमित्र सफाळे देखील एक मातब्बर, एक तुल्लबल आणि एक लौकिक संघ म्हणून पाहिला जातोय. मागील मॅच आपण पाहिला पहिल्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना जिथे काही जबरदस्त फलंदाजी स्वीकारली. तशी लगेच मी विनंती करेन अमित कुठे असाल आई जीवदानी वालू तलाव संघाचे त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचं आहे. अमित वालू तलाव संघाचे फलंदाज. इथून मात्र डॉट बॉल आलाय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत सहयोगीरित्या समाप्त झालाय. पहिलं षटक आहे कल्पेश सोनावणे बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये. यावेळी अप्रतिम चेंडू थोडासा वेगावरती स्वार होता त्याच कारणास्तव लॉंग स्टॉपला क्लिअर करेल. वाईट +4 एकंदरीत 5 धावा या नशिबाचा चौकार पाहायला मिळेल आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. 8 रन ऑन दी बोर्ड, 8 धावा धावफलकावरती. इथून मात्र इथून एक धाव परिपूर्ण केली जाईल. इथून मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी सफाळे गावचे कौशल या सरांच्या सुपस्ते मात्र हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात येईल. यावेळेस अप्रतिम रायझिंग अट्रॅक्टिव्ह चेंडूला सरळ लॉफ्ट केलाय आउट ऑफ द पार्क. 4
धन्यवाद. धावपळक आपण पाहिलं आतापर्यंत 14 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 14 रन ऑन दी बोर्ड, 14 धावा धाव फलकावरती. सिद्धार्थ पवार योच का गोलंदाजी मार्क वरती सिद्धार्थ पवार या ठिकाणी सिद्धू पवार समस्व प्रमोट केला गेलाय दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू आता गेला डेंजर रेन कडे थोडेसे आले होते फलंदाज आणि इथून मात्र पॉपिंग क्रीज वरती सेफ पाहायला मिळाले. इथून एकच धाव परिपूर्ण केली जाईल. एक धावणे धावफलक 15 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पहिलं षटक अचूकरित्या हाताळलं गेलं पण त्याच्यावरती चांगली फलंदाजी साकारली गेली फ्रेंड्स फॉरेव्हर नंडोरी संघाने. इथून सिद्धू पवार आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. एक चांगली खेळी करत असताना दोन फलंदाज एक संयमी खेळी करत असताना रवी आणि संतोष. यावेळी भन्नाट वेग तेज तर्रार वेगावरती स्वार आणि गतीचा रफ्तार पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हाताळली सिद्धू पवार. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ सुयोग्यरित्या समाप्त झालाय. यावेळी चूक टप्प्यावरती भेदक मारा डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी इथून पलटवार केला गेलाय सिद्धू पवार या गोलंदाजाने. कारण की अनेक टेनिस बॉल क्रिकेट हाताळला गेलाय सिद्धू पवारच्या माध्यमातून. ब्रँड ऑफ सफाले. यावेळी मोठा प्रहार करण्याचा पण इथून मात्र 30 सर्कलला चांगलं प्रोटेक्शन राहिला गेलं आणि इथून एका धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाबेने 16 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. कुठेतरी पहिलं षटक मजबूतरित्या हाताळलं आलं होतं. तदनंतर इथून कुठेतरी मात्र धाबा थांबवल्या गेल्या. धाबांची गती थोडीशी थांबवली गेली. इथून आतापर्यंत धावफलक 16 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. 4 चेंडू मागे फक्त आणि फक्त 2 धाबा खर्च केल्या सिद्धू पवार या गोलंदाजाने. यावेळी खोलवर टप्प्याची लेंथ लाईन सन्मान दिलाय. त्या ठिकाणी 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न पण इथून एका धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावीने धावफलक जाऊन पोहोचलाय 17 आकड्यावरती. 17 रन ऑन दी बोर्ड, 17 धावा धाव फलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. गोलंदाजी मार्क वरती सिद्धू पवार तर एका बाजूला रवी. हा बॅटल पाहायला मिळतोय. यावेळी मात्र तेज तर्रार इथून डॉट बॉल आलाय. इथून 2 षटकाची होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 17 आकड्यावरती. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज आता परत बिनबाद खेळी फ्रेंड्स फॉरेव्हर नंडोरी 17 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि देऊया एक डीजेला संधी. गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती उमेश पठारी 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. तर एका बाजूला आपण पाहिला संतोष. आतापर्यंत चांगली खेळी 2. यावेळी भन्नाट वेग तेज तर्रार वेगावरती स्वार डॉट बॉल आलाय. पहिलाच बॉल डॉट बॉल. चांगली गोलंदाजी हाताळली गेली त्या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटचा फटका. प्रॉपर कनेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 1 बाउन्स क्लिअर करेल लॉंग ऑफच्या डोक्यावरून
सीमा रेखा पार, चौकार 4. इथून काही जबरदस्त चौकार आलाय संतोषच्या बॅट मधून आणि महत्वाचा चौकार असेल. फुलटच बॉलला थारा नाही, फुल टोल वसूल करत असताना यावेळेस बन्नाट वेग तेज तरार वेगावरती स्वार झालाय. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हाताळली गेली. आतापर्यंत 3 चेंडू अचूकरित्या हाताळले गेले. 4 धावा खर्च जरूर केल्यात. इथून मात्र धावफलक 21 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 21 रन ऑन दी बोर्ड, 21 धावा धावफलकावरती. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. याही वेळेस डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हाताळली गेली. कारण की नक्कीच उमेश पठारीचा आपण एकंदरीत विचार केला तर अगदी कमी वयात एक मोठं नाव जरूर आहे सपाले गावामध्ये आणि तोच गोलंदाज उमेश पठारी बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. अनेक टेनिस बॉल क्रिकेट हाताळल्या गेल्या या गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस वळवलाय जरूर. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण पुढे सरसवलाय. लॉंग ऑफचा वन बाउन्स सॉफ्ट हँडने मात्र फील्ड केला. तत्पूर्वी 21 धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचलाय. 22 रन ऑन दी बोर्ड, 22 धावा. कुठेतरी पहिलं षटक आपण पाहिलं होतं कल्पित सोनावणेचं, तिथून 14 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर सिद्धू पवाराला टर्निंग पॉईंट ठरला गेला. चांगली गोलंदाजी हाताळली गेली. 3 धावा खर्च केल्या आणि आतापर्यंत 5 चेंडू मागे फक्त 5 धावा खर्च करतोय तो म्हणजे गोलंदाज या ठिकाणी उमेश पठारी. चांगली गोलंदाजी हाताळली गेली. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. रवी आहे स्ट्राईक एंडला. इथून आतापर्यंत थोडंसं गेअर चेंज करावा लागेल फ्रेंड्स फॉरेवर नंडोरे संघाला. इथून जर विजयाचा शिक्का मुहूर्त करायचा असेल तर थोडासा गेअर चेंज करावा लागेल. थोडासा समोर आपण संघ देखील पाहिला तर एक चांगला संघ पाहायला मिळतोय सपाले विभागातील आदिवासी समाजामध्ये. सरळ बॅटचा वापर इंटू द गॅपमध्ये तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि इथून मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट झालं. या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 24 रन, 24 धावा. 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीखेरीज 24 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय आणि तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि या डीजेला. धन्यवाद, थँक्यू. गोलंदाजी मार्कवरती तुषार आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटच्या अंतिम षटक हाताळण्यासाठी अजूनही विदाऊट लॉस ऑफ खेळी करत असताना 2 फलंदाज पाहायला मिळतात या ठिकाणी. रवी तर एका बाजूला, संतोष. यावेळेस पहिलाच बॉल थोडासा इथून नो चेंडू हाताळला गेलाय. यस भीमर चेंडू. इथून मात्र खेळपट्टीच्या थोडासा बाहेर चेंडू हाताळला गेला. त्याच कारणास्तव एक्स्ट्रा धाव या ठिकाणी स्कोर कार्डवरती ॲड होताना पाहायला मिळेल. इथून धावफलक जाऊन पोहोचलाय 25 आकड्यावरती. लायसन होतं या चेंडूवरती उडवलाय जरूर. चेंडू बराच काळ अभेद क्षेत्ररक्षण आलाय त्या चेंडू खाली. इथून चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला पण इथून 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण होतील. दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचले 27 आकड्यावरती. 27 रन ऑन दी बोर्ड, 27 धावा धावफलकावरती. शेवटच्या अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. तुषार आहे गोलंदाज. यावेळेस खराब चेंडू हाताळला. बॅकएंड एरियाला कार्पेटला रोल करत दन 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 आलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला. हे दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 29 आकड्यावरती. 29 रन ऑन दी बोर्ड, 29 धावा धावफलकावरती. यावेळी सोडवलाय जरूर. मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. यस
धन्यवाद. थँक्यू. आशिक आलाय त्या ठिकाणी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल त्या ठिकाणी. तुषार आहे बोलंग ट्रॅकवरती. शेवटच्या अंतिम षटक हाकलण्यासाठी नवीन फलंदाज आशिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फ्रेंड्स फॉरएव्हर नंडोरी संघाचा लेफ्ट हँड बॅटल. यावेळी तेज तर्रार पाहायला मिळाला. डॉट बॉल. इथून शेवटच्या अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील. धावफलक आतापर्यंत 29 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 29 रन ऑन दी बोर्ड. उर्वरित आपण पहिला 2 चेंडूंचा खेळ ही शिल्लक आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न याही वेळी मात्र थोडासा बाहेर राहिला. इथून खराब चेंडू. अतिरिक्त धाव या ठिकाणी. 30 धावा धावफलकावरती. 30 रन ऑन दी बोर्ड. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळी सप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडासा मध्ये राहिला होता. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 1 धावेवर सॅटिस्फाय. 31 धावा धावफलकावरती. 31 रन ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती राहिल्या गेल्यात. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. फाईन लेगला क्षेत्ररक्षण आहे. इथून अचूकरित्या फिकेपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला. इथून 2 धावा परिपूर्ण होतील. या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 33 आणि 34 धावांचं लक्ष्य हे समोर असेल सर्पमित्र सफाले संघाला. चला नेक्स्ट पुकार असेल दुसऱ्या फेरीचा सामना क्रमांक 2. विश्वमित्र मोहपाडा कॅप्टन आणि सितलाई देवीपाडा ड. विश्वमित्र मोहपाडा आणि सितलाई देवीपाडा ड दोन्ही संघाचे कर्णधार. आपण लगेच या नाणेफेकीचा कॉल करणार आहोत.
34 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 सलामीर बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका बाजूला सिद्धू पवार तर एका बाजूला त्या ठिकाणी उमेश पठारी. ही 2 सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज राजारामला मात्र प्रमोट केलं गेलाय गोलंदाजी मार्क वरती. या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जाईल. तिथलाही देवीपाडा ड संघ तर एका बाजूला विश्वमित्र मोहपाडा. मी विनंती करतो अभिजित चिमाटे सरांना यांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. यस, पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. उमेश पठारीच्या खेळीला लागलाय पूर्ण विराम. फलंदाज बाद या ठिकाणी. चितलाई देवीपाडा ड संघ कॅप्टन कल्पेश. नवीन फलंदाज कल्पेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. त्या ठिकाणी उमेश पठारीला परतावा लागला तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज कल्पेश आलाय. इथून गोलंदाज राजारामने मात्र पलटवार केला गेलाय कारण की 34 धावांचं लक्ष आहे. इथून मात्र विकेट टेकर गोलंदाजी करावी. यावेळेस मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न जरूर. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण होईपर्यंत अचूक फेकी राहिली गेली. इथून एक धावेने खातो पण झालाय सर्पमित्र सफाळे संघाचा. इथून मात्र शितलाई देवीपाडा ड संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. गोलंदाज राजाराम आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना यावेळी सोडवलाय जरूर सिद्धू पवार. इथून मात्र क्षेत्ररक्षण काय जबरदस्त. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद सिद्धू पवार. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. इथून थँक्यू व्हेरी मच. महत्वाचे 2 विकेट पाहायला मिळाले त्या ठिकाणी. एका बाजूला उमेश पठारी तर एका बाजूला सिद्धू पवार. याला देखील डकाउटच्या दिशेने पाठवून दिलं गेलंय. गोलंदाज राजाराम आतापर्यंत चांगली गोलंदाजी राजासारखी गोलंदाजी करत असताना आणि नक्कीच फ्रेंड्स फॉरएव्हर लंडवरी संघाने पलटवार केला गेलाय. इथून आम्ही हरलो तरी चालणार पण इथून मात्र इथून जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच. चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षण तू मे मध्ये फंबल झाली. संधी निर्माण केली होती पण इथून कॉलिंग नव्हतं. चेंडू सरळ 4 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये येऊन ढासळला गेला आणि इथून त्याच कारणास्तव अतिथी देवो भवचा आशीर्वाद दिला गेलाय. इथून मात्र नक्की 2 धावा महत्वाच्या असतील. या दुहेरी आकड्याने धावफलक फ्लाय होताना पाहायला मिळेल 3 या आकड्यावरती. राजाराम आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळलीत. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत सुयोग्यरित्या समाप्त झालाय.
आणि 2 विकेट जरूर त्याच्या नावावरती. मोठे यावेळेस खराब चेंडू, पनिशमेंट केलं जात आहे. चेंडू सरळ त्या ठिकाणी 1 बाउन्स क्लिअर करेल, सीमारेखा पार, चौकार. धन्यवाद. इथून मात्र महत्वाचा चौकार आणि या चौकाराने धावफलक 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 7 रन ऑन दी बोर्ड, 7 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. शेवटच्या आणि अंतिम चेंडूमध्ये किती धावा जमवेल हेही देखील मात्र पाहिलं जाईल. काही जबरदस्त खेळी साकारत असताना इथून मात्र चांगली गोलंदाजी हाताळली, कुठेतरी खराब चेंडू हाताळला आणि त्या चेंडूवरती मात्र पनिशमेंट केला गेला या ठिकाणी फलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा राजाराम. यावेळी कोलबट टप्प्याची लेंथ लाईन 30 त्याला प्रोटेक्शन आहे. इथून डेंजर एंडकडे आले आणि फलंदाज बाद. धावचीतच्या माध्यमातून आणखी एक विकेट आणि या पहिल्या षटकामध्ये 3 गडी मात्र गारद होत असताना या ठिकाणी सर्प मित्र सपाले संघाचा फलंदाज बाद. त्या ठिकाणी पवन बॅक टू द पवेलियन. कॉन धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये इथे जमलेल्या मान्यवरांचं आणि खेळाडू वर्गांचं, प्रेक्षक वर्गांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतायत पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषद या ठिकाणी क्रिकेटचा महामेळावा. आज स्पर्धेचा 5वा दिवस. गोलंदाजी मार्कवरती सूरजला प्रमोट केला गेलाय. इथून पहिल्या षटकाच्या समाप्तीकडे धावफलक आपण पहिला 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुषार दाखल झालाय. इथून येणारी चेंडू असतील 18 आणि 27 धावेची गरज असेल, ती म्हणजे सर्पमित्र सफाले संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा सूरज. गोलंदाजी मार्कवरती प्रत्येक डॉट बॉल थोडंसं प्रेशर कन्वर्ट करेल हेही देखील मात्र पाहिलं जाईल येणारी वेळ. यावेळी सोडवलाय जरूर, लॉफ्ट केलाय. इथून लॉंग ऑफला क्लिअर करणारा आलाय 1 बाउन्स, सीमारेखा पार, चौकार. 4. धन्यवाद. इथून 17 चेंडू आणि 23 धावेची गरज असेल. 17 गेंदे सेस 23 रनों के दरकार. गोलंदाज सूरज वरती प्रत्येक चेंडूवरती मात्र पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल केला गेला आणि इथून मात्र 17 चेंडू आणि 23 धावेची गरज असेल. यावेळी साकृत लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. इथून प्रत्येक डॉट बॉल थोडंसं प्रेशर कन्वर्ट करेल नक्कीच. 16 चेंडू आणि 23 ची गरज आहे सर्पमित्र सफाले संघाला, कारण की 34 धावांचं लक्ष गाठायचं होतं. राजाराम या गोलंदाजाने पॉवरफुल गोलंदाजी हाताळली आणि इथून मात्र जो पलटवार केला गेला फ्रेंड्स फॉरएव्हर डंडोरे संघाने. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज. फुलटच बॉल, मिस टाइम स्ट्रोक झालाय जरूर. चेंडू बराच काळ हवेत, क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय. 1 बाउन्स. इथून खराब क्षेत्ररक्षण राहिला गेला आणि त्याच कारणास्तव इथून मात्र तिसऱ्या धावीचा प्रयत्न, पण इथून 2च धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. या दुहेरी आकड्याने स्पर्श करेल, धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. अजून 21 धावेची गरज आहे विजयासाठी. येणारी चेंडू आपण पाहिला तर 15 चेंडू आणि 21 धावा. 15 गेंदे सेस 21 रनों के दरकार. सामना रमगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. फ्रेंड्स फॉरएव्हर डंडोरे तर एका बाजूला सर्प मित्र सपाले. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज.
खराब चेंडू हाताळला गेला वेकेंड एरियाला क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत कार्पेटला रोल करत त्या ठिकाणी अचूकपैकी आले जरूर क्षेत्ररक्षण डेंजर एंड कडे जरूर आले होते फलंदाज पण इथून मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या दुहेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या कड्यावरती अजूनही 19 धावेची गरज येणारे चेंडू असतील 14 गेंदे शेष 19 रनों की दरकार इथून मात्र प्रत्येक एक धाव तुम्हाला थांबवावी लागेल फ्रेंड्स फॉरएव्हर नंडोरे संघाला कारण की एकंदरीत आपण पाहिला बँक बॅलन्स थोडंसं कमी आहे आणि त्याच कारणास्तव तुम्हाला चांगली विकेट टेकर गोलंदाजी करावी लागेल पण इथून मात्र संघर्षाची पराकाष्ठा करत असताना नक्कीच मी म्हणेन फ्रेंड्स फॉरएव्हर नंडोरे हा संघाने पलटवार केला गेलाय शॉर्ट ऑफ लेन चेंडू उडवलाय जरूर फटका फसलाय का इथून चेंडू सरळ इथून मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय सीमारेखा पार षटकार 6 धन्यवाद 13 चेंडू 13 ची गरज आहे गोलंदाज सूरज पुन्हा एकदा उलटाच बॉल राहिला होता इथून एक धाव मिळाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न क्षेत्ररक्षण आहे पुढे फेकी येईपर्यंत एक धावेवर इथून 12 चेंडू आणि 12 ची गरज असेल 12 गेंदे शेष 12 रनों की दरकार 12 चेंडू 12 धावा हृदयाची ठोके वाढवणारा सामना आहे इथून नक्कीच मात्र हृदयाची स्पंदने वाढवणारा सामना पाहायला मिळतोय इथून तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया एक आमच्या संगीत कक्षामधून एक सुमधुर संगीत इथून 12 चेंडू आणि 12 ची गरज असेल एका बाजूला सर्पमित्र सफाळी संघ 34 धावांचा पाठलाग करत असताना तर एका बाजूला आपण पाहिला 34 धावा डिफेन्स करत असताना फ्रेंड्स फॉरएव्हर नंडोरे संघ इथून 12 गेंदे शेष 12 रनों की दरकार 12 चेंडू 12 धावा हे सामन्याचं समीकरण आहे गोलंदाजी मार्कवरती आशिकला मात्र प्रमोट केल्या गेलाय तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज 12 चेंडू 12 ची गरज तुषारने आतापर्यंत प्रभावित केलं त्याच्या फलंदाजीवरती अधिराज्य गाजवलं गेलं 12 चेंडू 12 ची गरज भन्नाट वेग तेज तरा डॉट बॉल आलाय इथून मात्र 11 चेंडू आणि 12 ची गरज 11 गेंदे शेष 12 रनों की दरकार इथून अट्रॅक्टिव्ह रायझिंग डिलिव्हरी हाताळली गेली मॅग्निफिसंट बॉलिंग 11 चेंडू 12 ची गरज आशिक आहे तर एका बाजूला तुषार आहे आशिक के दीवाने तुषार बनाम यावेळी उडवलाय जरूर फटका फसलाय पण इथून क्षेत्ररक्षणापासून थोडासा लांब राहिलाय इथून सिंगलला डबल मध्ये सहजरित्या कन्वर्ट केला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आखूड टप्प्याची लेंथ लाईन होती आणि त्याच्यावरती आक्रमण जरूर केलं होतं पण इथून सामन्याचं समीकरण बदलता येईल 10 चेंडू आणि 10 धावेची गरज असेल 10 चेंडू 10 धावा हे सामन्याचं समीकरण आहे गोलंदाज आशिक तर एका बाजूला तुषार बेस्ट वर्सेस बेस्ट कडवी लढत कडबा संघर्ष यावेळी वळवलाय डॉट बॉल आलाय जबरदस्त सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र 9 चेंडू आणि 10 ची गरज असेल 9 गेंदे शेष 10 रन की दरकार सामना कभी इधर तो कभी उधर एक तेरी तो एक मेरी हे मात्र मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळतंय इथून मात्र येणारे चेंडू असतील 9 चेंडू आणि 10 धावेची गरज काय जबरदस्त पुन्हा एकदा गोलंदाज आशिक गोलंदाजी मार्कवरती उडवलाय जरूर फटका फसेल का पण इथून तसं काही घडणार नाही चेंडू सरळ लॉप केलाय बॅकफूट शॉर्ट लेगला आलाय सीमारेखा पार षटकार धन्यवाद थँक्यू इथून अजूनही विजयासाठी 4 धावेची गरज असेल येणारे चेंडू असतील 8 चेंडू आणि 4 धावेची गरज
8 गेंदे शेष 4 रनों की दरकार. यावेळी सॅक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. इथून मात्र 7 चेंडू आणि 4 ची गरज. 7 गेंदे शेष 4 रनों की दरकार. आतापर्यंत काया पलटवार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. इथून 7 चेंडू आणि 4 धाब्याची गरज आहे. यावेळी सॉफ्ट हँडने चेंडूला सरळ स्लाइस केला. एक धाव मिळाली त्या ठिकाणी. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. इथून या दुहेरीकडे धावफलक जाऊन पोहोचलाय. 32. इथून येणारी चेंडू असतील 6 आणि 2 धावेची गरज असेल. 6 चेंडू आणि 2 धावा हे सामन्याचं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून 6 चेंडू आणि 2 धावेची गरज असेल. जे गेंदे शेष 2 रनों के दरकार. गोलंदाज मोहनला मात्र शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी प्रमोट केला गेलाय. इथून 6 चेंडू आणि 2 धावेची गरज असेल. कल्पेश सोनामने आहे स्ट्राईक एंडला. गोलंदाज मोहन. इथून मात्र यस कट पाहायला मिळाले. अजूनही विजयासाठी 1 धावेची गरज. उलवडायला जरूर फटका फसलाय त्या ठिकाणी. यस सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. इथून येणारे चेंडू असतील 4 आणि 1 धावेची गरज असेल. 4 चेंडू 1 धावेची गरज. काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद. इथून 4 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. नवीन फलंदाज नितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. काही जबरदस्त सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू आणि 1 ची गरज असेल. फलंदाज पुन्हा एकदा मोहन. यावेळी क्लीन बॉल. यू मिस डेफिनेटली हिट. इथून मात्र सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. इथून जर हे तिन्ही चेंडू डॉट बॉल आले तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. आणि काही जबरदस्त फ्रेंड्स फॉरएव्हर नंडोरे अजूनही मात्र संघर्ष करतोय. इथून मात्र स्वतःवरची नाराज असतील फलंदाज. कारण की जिथून सॉफ्ट हँडने खेळण्याचे इरादे स्पष्ट होते. नवीन फलंदाज नयन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून 3 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल. इथून 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. काय जबरदस्त गोलंदाजी हाताळली गेली. मोहनने मात्र पलटवार केला गेलाय. इथून 2 धावेची गरज असताना हा सामना येऊन ठेपलाय. 3 चेंडू 1 ची गरज. 3 गेंदे शेष 1 रनों की दरकार. 3 चेंडू 1 ची गरज. स्टेप आउट जरूर केलं. फटका फसलाय. इथून हा मात्र झेल. काय जबरदस्त. इथून 2 चेंडू आणि 1 ची गरज असेल. हा सामना मात्र नक्कीच कुठेतरी टर्निंग पॉइंट ठरतोय. मोहन आतापर्यंत इथून थांबत नाही. 2 चेंडू आणि 1 ची गरज. काय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी हाताळली गेली. तब्बल 34 धावाचं लक्ष असताना इथून पलटवार केला फ्रेंड्स फॉरएव्हर नंडोरे संघाने. इथून मात्र
हॅट्रिक विकेट पाहायला मिळाली या स्पर्धेची या ठिकाणी मोहनच्या नावावरती. इथून 2 चेंडू आणि 1 ची गरज. इथून 2 चेंडू आणि 1 ची गरज. काही जबरदस्त गोलंदाजी हाताळतोय. म्हणून म्हणतात ना, हिमतीचा होऊ दे सूर्योदय, अंधारावरती मात दे, एकटं लढतय लेकरू तुझा, आशीर्वादाचा हात दे. म्हणूनच देवा दुसरं काही नको, पण प्रयत्नांना साथ दे. इथून 2 चेंडू आणि 1 ची गरज आहे. काय जबरदस्त सामना रंगलाय. मोहन आतापर्यंत प्रेशरला न जुमाताना गोलंदाजी हाताळली. मी नक्कीच कौतुक करेन फ्रेंड्स फॉर नंडोरे संघाचं, जिथून 34 धावा होत्या. इथून हरलाच तरी चालेल, पण इथून हरताना असे लढा की इथून जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. इथून 2 चेंडू 1 ची गरज. हृदयाची स्पंदने वाढवतोय. इथून बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल आले तर मात्र थोडासा प्रेशर कन्वर्ट होईल. सुपर रबर पाहायला मिळेल का? 2 गेंदे सेस 1 रणो की दरकार. 2 चेंडू 1 धावेची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा मोहन, तर एका बाजूला निलेश. वळवलाय जरूर. इथून मात्र क्षेत्ररक्षण चुकी करतोय आणि त्याच कारणास्तव सर्पमित्र लेग बायच्या माध्यमातून ही धाव मिळाली आणि सर्पमित्र चषक या ठिकाणी सपाले संघ हा सर्पमित्र सपाले संघ या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम. फ्रेंड्स फॉर नंडोरे संघाचं नक्कीच मी कौतुक करेन. खूप चांगला क्रिकेट खेळलात तुम्ही, देखील आभार व्यक्त करेन. आणि नक्कीच शेवटच्या चेंडूवरती जर हा झेल जर 5व्या चेंडूवरती नक्कीच जर चेंडूला अडवला असता तर नक्कीच विकेटचं पतन झालं असतं. पण क्रिकेटच्या खेळामध्ये जर आणि तरला थारा नाही. नो इट नो बट. चला दोन्ही संघाने हँडशेक करून घ्या. दोन्ही संघाने सेकंड करून घ्या. हे स्पर्धेची निभावली आहे. आणि वळूया आपण या ठिकाणी विश्वमित्र मोहपाडा संघ, तर एका बाजूला सितलाई देवीपाडाक आणि आमचे या ठिकाणी विद्यमान कार्याध्यक्ष महोदय अभिजित चिंबाटे या स्पर्धेतून रजा घेत आहे. उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच सकाळच्या सत्रापासून जॉईन होतील. तसेच आमचे अध्यक्ष साहेब देखील या ठिकाणी रजा घेत असताना धनराजी पठारी साहेब